श्रीराम समर्थ. परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, ब्रह्मविद्या संतांच्या हृदयात विलसते. जिज्ञासू श्रोता भेटल्यावर तिच्या दानाचा व्यवहार होतो. त्यास 4 घटक असतात: विद्या देणारा, विद्या घेणारा, विद्यादानाचे माध्यम म्हणजे भाषा आणि संतवाणीचा अर्थ. घटक पहिला, विद्या देणारा. ब्रह्मविद्या देणारा ब्रह्मज्ञानी पुरुषच असावा. त्याला ब्रह्मदृष्टी असते. ब्रह्माचे स्वरूप समजणे व ब्रह्माबद्दल माहिती असणे कठीण नाही, पण ब्रह्मदृष्टी असणे सोपे नाही. ब्रह्माला चालण्यासाठी पाय लागत नाहीत, कारण ते सर्वत्र भरलेले आहे. ब्रह्माला पाहण्यासाठी डोळे लागत नाहीत, कारण त्याच्या ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र आहे. ब्रह्माला बोलण्यास शब्द लागत नाहीत, कारण परावाणीच्या रूपाने तेच प्रत्येकाच्या अंतरी स्फुरत आहे. अशा ब्रह्माचे साक्षात दर्शन झाल्यावर ब्रह्मदृष्टी येते. ब्रह्मदृष्टी संपन्न पुरुषाला खरोखर असे वाटते की सर्वांच्या पायांनी ब्रह्म चालते, सर्वांच्या हातांनी ब्रह्म काम करते, सर्वांच्या डोळ्यांनी ब्रह्म पाहते, सर्वांच्या कानांनी ब्रह्म ऐकते, सर्वांच्या वाणीने ब्रह्म बोलते आणि सर्वांच्या मुखाने ब्रह्म अन्नसेवन करते. असा थोर पुरुषच ब्रह्मविद्येचा दाता म्हणून शोभतो. त्याला त्याच्या सद्गुरूकडून श्रवणाद्वारे ब्रह्मविद्या मिळालेली असते. श्रवणाच्या द्वाराच ती विद्या कोणासही देण्यास तो तयार असतो. घटक दुसरा, विद्या देणारा ब्रह्मज्ञानी असला तरी ती घेणारा देखील विशेष योग्यतेचा लागतो. ब्रह्मविद्या अतींद्रिय, पवित्र, अहंकार शून्य आणि प्रेमस्वरूप आहे. म्हणून ती घेणारा श्रोता अतींद्रियांमध्ये संचार करण्याचे सामर्थ्य अंगी असणारा पाहिजे. ज्याच्या हृदयी ब्रह्मविद्या विलसते त्याच्या अंगचा ब्रह्मभाव लपून राहत नाही. त्याच्या दृष्टीतून व विशेषतः वाणीतून तो थबथबून बाहेर पडतो. ती वाणी पवित्र अंतःकरणातच स्थिरावते. निष्काम कर्म करणाऱ्याचेच अंतःकरण पवित्र असते. कर्तेपणाचा अभिमान गळाल्या वाचून निष्काम कर्म घडत नाही. कर्तेपणा वागवणाऱ्या माणसाचा अहंकार प्रबल असतो. मी देह आहे या मापाने जीवनातील सर्व गोष्टी तो मोजतो. स्वतःला देखील तो आपल्या देहाच्या मापाने मोजतो. व्यक्ती म्हणून मी कोणीतरी आहे या भावनेने त्याला पैशाचा, विद्येचा, कुळाचा, जातीचा, अधिकाराचा, सौंदर्याचा अथवा तपाचा अभिमान असतो. आपली प्रतिष्ठा वाढावी, आपण पूज्य व्हावे, आपली कीर्ती पसरावी, आपल्या गुणांची लोकांनी कदर करावी अशी हौस माणसाला असते. पण ब्रह्माच्या ठिकाणी व्यक्तिपणा नाही, अहंकार नाही आणि कामना नाही. त्यामुळे ब्रह्मविद्या श्रवण करणाऱ्या माणसाने कर्तेपणाचा अभिमान आणि प्रापंचिक हौस यांचा मनातून त्याग करणे उचित आहे. ब्रह्मामध्ये आत बाहेर नाही. आत बाहेर म्हटलेच तर जे आत आहे तेच बाहेर असते. ब्रह्मस्वरूप असल्याने त्याचा अंतःकरणाशी साक्षात संबंध असतो. ब्रह्मविद्या घेणाराने कोणाचे अंतःकरण न दुखवावे हे साधण्यासाठी त्याने सर्वांवर निस्वार्थी प्रेम करण्यास शिकावे. श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात, दशक 7, समास 8, श्रवण निरूपण, त्यातील भाग 1. परमपूज्य बेलसरे बाबा. श्रीराम जय राम, जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ.